Hello students, today we are going to study corrosion and rancidity. आता corrosion म्हणजे आपण त्याला इन मराठी जर तुम्ही बघितलं असेल मेटलच्या सरफेस बरोबर होणारी ही रिएक्शन असणार आहे, केमिकल रिएक्शन. म्हणजेच मेटल जर बघितलं त्याला आपण मेटलचा जो काही असणारा त्याच्यामध्ये असणारा जो काही मेटल मध्ये असणारा एलिमेंट्स आपण जर बघितलं तर आयर्न Fe आपण त्याला काय म्हणतो, मेटल हा कोणताही मेटल जर घेतला तर तो कशापासून तयार झालेला असतो, Fe पार्टिकल्स म्हणजे Fe ॲटम न तयार झालेला असतो. Fe मीन्स आयर्न, त्यालाच आपण काय म्हणतो, आयर्न म्हणतो. म्हणून जर तुम्ही बघितलं तर मेटलची सरफेस बरोबर मेटल सरफेस आर रिएक्ट इन moist air, acid and to formation of on metal surface one reddish brown substance, so it is called as the rust. And rust having molecular formula Fe2O3 dot NH2 or XH2O. म्हणजेच आयर्नच्या मेटल, आता आयर्न जो असणार आहे हा जो असणारा मेटल त्याच्या जी काही सरफेस असणार आहे त्या सरफेस बरोबर जर रिएक्शन झाली मेटल सरफेस आणि एक रेडिश ब्राउन कलरचा जर एक सबस्टन्स फॉर्म झाला आणि त्याच सबस्टन्सला आपण काय म्हणतो, सरळ रस्ट म्हणतो आणि तिची होणारा फिनॉमिनॉन, सो इट इज कॉल्ड ॲज द कोरोजन आणि त्याला आपण काय म्हणतो, कोरोजन म्हणतो. मग इथे डेफिनेशन दिली, व्हेन मेटल एक्सपोज इन एअर. आता एअर मध्ये काय काय असतं, मॉइस्ट म्हणजे पूर्णपणे वॉटर ड्रॉपलेट्स अँड एअर दी मेटल सरफेस रिएक्शन कॅन ऑकर. आणि मेटलची कोणाबरोबर रिएक्शन होते, मेटल सरफेस बरोबर. कॅन ऑकर दी मेटल रिएक्ट विथ मॉइस्ट एअर, ऑक्सिजन आर देयर इन एअर अँड ऍसिड्स on the metal surface can get reddish brown substance are formed are called as rust. And rust having molecular formula Fe2O3 dot XH2O. म्हणजेच इथं जर बघितलं तर आयर्नच्या सरफेस बरोबर ऑक्सिजन त्यानंतर वॉटर यांची रिएक्शन झाली आणि मेटलच्या सरफेस वरती जो काही तयार झालेला जो रेडिश ब्राउन सबस्टन्स आहे, सो इट इज कॉल्ड ॲज, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज द कोरोजन. त्यालाच आपण त्या फिनॉमिनॉनला कोरोजन म्हणणार आणि जो सबस्टन्स फॉर्म होणार, सो इट इज कॉल्ड ॲज द रस्ट. म्हणून पेपर साठी एक्झाम साठी तुम्हाला रस्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण राईट करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ रस्ट, त्याचा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे किंवा रस्ट जो असणार आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला जो दिसतोय तुम्हाला Fe2O3 dot XH2O, it is called as the rust. Then rust on the iron does not form by a simple reaction, आणि ही simple reaction नाही. And of oxygen with iron surface the rust is formed by the electrochemical reaction. इलेक्ट्रो and chemical म्हणजे यामध्ये सिंपलस आयर्न हा काय करतो, ऑक्सिजन बरोबर रिएक्शन करतो, वॉटर बरोबर रिएक्शन करतो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन्स देण्याचं काम करतो आणि ऑक्सिजन त्याचे इलेक्ट्रॉन्स गेन करण्याचं काम करतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स डोनेट आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट अँड द फॉर्मेशन ऑफ a chemical bond, so it is called as electrochemical. इलेक्ट्रॉनच्या हेल्पनं जे इलेक्ट्रॉनची जी काही असणारी शेअरिंग किंवा इलेक्ट्रॉन देणे आणि घेणे यामधून जी रिएक्शन होते, सो इट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. अ डिफरंट regions on the surface of iron become anode and cathode. आता एनोड म्हणजे पॉझिटिव्ह आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्ह. जर बघितलं तर Fe oxidized to Fe2+ in anode region and Fe in the form of solid, Fe2+ loss of 2 electrons, then O2 is reduced and to form a water in the cathode region and O2 plus 4 hydrogen plus losing 4 electron and to formation of a twice H2O. And the reaction having twice Fe3 plus twice Fe3 plus 4 H2O and to formation of a Fe2O3 dot H2O,
This is the molecular formula of rust, and 6 hydrogen ion are formed. म्हणजे इथं सिंपलचं जर बघितलं तर आयर्न Fe2+ आयन ज्यावेळेस तो काय करतो ऑक्सिडेशन Fe2+ आणि Fe3+, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेस त्याची वॉटर बरोबर ज्यावेळेस आपण रिएक्शन होते मॉइस्ट बरोबर त्यावेळेस तो ऑक्सिजन काय करतो हायड्रोजन कडनं जे काय असणार इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन ते इलेक्ट्रॉन्स Fe2 कडनं आणि 4 इलेक्ट्रॉन्स जे असणार आहे ते काय होतात 4 हायड्रोजन रिलीज करतात आणि त्यांच्यामध्ये जे काही फॉर्मेशन होतं आणि जो फॉर्म होणारा जो काही रेडिश ब्राउन सबस्टन्स so it is called as reddish brown substance are formed on the metal surface आणि मेटल जो असतो त्याचा कलर चेंज होतो आणि ही रिएक्शन स्लो गोइंग प्रोसेस ही रिएक्शन हळूवारपणे होते लगेच रस्टिंग 1-2 डेज मध्ये होणार नाही ते कधी होईल ज्यावेळेस मेटल आपण इन एअर एक्सपोज करू आणि इन एअर एक्सपोज केल्यानंतर दिस रिएक्शन कॅन ऑकर 5 months 6 months and the color of the metal can get changed and to form on the metal of surface a reddish brown substance so it is called as the rust आणि हीच रिएक्शन म्हणजे Fe न 3+ electron and water this reaction can occur and to formation of a rust it is to form of the reddish brown substance so it is called as the rust आणि ह्याच फिनोमेननला आपण काय म्हणतो कोरोजन दिस फिनोमेनन इट इज कॉल्ड ॲज द कोरोजन आणि हे कोरोजनची जी काय असणारा फिनोमेनन आपल्याला लेसन नंबर 8 मध्ये परत एकदा हा टॉपिक आपला रिपीट होईल त्यावेळेस परत आपण एकदा डिटेल मध्ये बघूया त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज रेन्सिडिटी आता रेन्सिडिटी म्हणजे जर आपण एक इडिबल ऑइल घेतलं आणि ते इडिबल ऑइल आपल्याकडनं लॉंग ओव्हर लेफ्ट ओव्हर लॉंग इन कॉन्टॅक्ट विथ एअर जर हवेच्या सानिध्यामध्ये जर कॉन्टॅक्ट मध्ये जर ते राहिलं म्हणजेच काय रेन्सिडिटी म्हणजेच त्याची रिएक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन इडिबल ऑइल म्हणजे फॅट्स दे आर ऑक्सिडाइज जर सपोज आपण एखादी जर आपण इडिबल ऑइल जर घेतलं आणि तो इडिबल ऑइल जर एक्सपोज चुकून आपल्याकडनं एक्सपोज एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याची जी कॅप असणार आहे ती कॅप ओपन राहिली तर काय होईल ऑक्सिजनची रिएक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन होईल फॅट्स आणि त्याच्याबरोबर ऑक्सिडेशन रिएक्शन होईल आणि ऑक्सिडेशन रिएक्शन झाल्यानंतर when edible oil are exposed in air so oxidation reaction can occur so that time that oil can get the edible oil can get a bad smell or a fried so that time that bad smell can occur and taste also that oil is changed so taste will be changed and frothing can occur so that type of oil it is called as the rancid oil it is called as the rancidity म्हणजे सिंपल एखादं इडिबल ऑइल जर आपण एअर मध्ये एक्सपोज केलं आणि एक्सपोज केल्यानंतर जर बघितलं त्याला ज्यावेळेस आपण एखादा सबस्टन्स त्यामध्ये फ्राईड करतो तर फ्राईड केल्यानंतर त्याला फ्लोटिंग होतं फेस येतो त्यानंतर त्या जो काही असणारा फूड आयटम्स असेल किंवा जो फूड आयटम असेल तो फूड आयटम काय होणार आहे त्याचा जी टेस्ट केल्यानंतर त्याचा स्मेल पण येणार आणि टेस्ट पण बॅड लागणार सो दिस टाइप ऑफ ऑइल इट इज कॉल्ड ॲज द इडिबल ऑइल म्हणून इडिबल ऑइल सिंपल से मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो व्हॉट इज मीन बाय रेन्सिडिटी सो इडिबल ऑइल जे ऑइल आपण फ्राईड करण्यासाठी किंवा फूड कुक करण्यासाठी यूज करतो सो इडिबल ऑइल आर एक्सपोज इन एअर आणि ते जर एक्सपोज केलं एअर मध्ये सो oxidation reaction can occur so fats and that type of that ingredient so it is oxidized with air and to oxidation reaction can occur and edible oil is fried आणि ते ज्यावेळेस आपण फ्राईड करतो व्हरायटी ऑफ फूड आयटम त्याच्यामध्ये आपण फ्राईड करतो सो दॅट टाइम द बॅड स्मेल कॅन गेट ऑकर आणि त्या जो काही फूड आयटम असेल त्याला स्मेल पण बॅड येतो आणि ऑइलला पण बॅड स्मेल द बॅड स्मेल कॅन गेट ऑकर अँड द टेस्ट ऑल्सो चेंज आणि त्या इडिबल ऑइलची टेस्ट पण चेंज होते अँड ऑइल गेट फ्रोथिंग व्हॉट इज मीन बाय फ्रोथिंग फ्रोथिंग मीन्स असे बबल्स असा फेस फ्रोथिंग होणे म्हणजे फेस असा बबल्स त्यावरती आपल्याला दिसतात अँड ऑइल गेट फ्रोथिंग and this type of oil get rancid आणि अशा प्रकारचं ऑइल काय होतंय ते rancid होतंय and all this phenomenon so it is called as the rancidity so it is called as the rancidity
simple. What is meant by rancidity? When edible oil are exposed in air, so that time the food atom are fried, so that time the food atom and their taste also change, and bad smell can get occur, and frothing phenomenon can occur. So all these phenomenon, all these type of that reaction, so it is called as the oxidation reaction, and this oil can get rancid. This oil can get rancid. एकदम सिंपल. आता रेन्सिडिटी जर आपल्याला अवॉइड करायची असेल किंवा त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा प्रिव्हेंशन काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर घ्यायचे असतील कशाचे, जो काही असणारा इडिबल ऑइल, तर इडिबल ऑइलची जी कॅन असणार आहे त्याचा जो असणारा कॅप, लीड कॅप जी असणार आहे ती कॅप आपण काय केली पाहिजे, कंटिन्युअसली आपण ज्यावेळेस यूज करतो इडिबल ऑइल, दॅट टाइम इडिबल ऑइल कॅन गेट यूज अँड देन आफ्टर the cap of the can will be closed. ज्यावेळेस आपण इडिबल ऑइलची कॅन ज्यावेळेस ऑइल घेतोय आणि त्यानंतर ती ऑइलची जी काय असणारी कॅप असेल जिथून आपण काढतोय ते ऑइल, त्या ती ऑइलची जी काही कॅन असेल त्याचं कॅप हे काय केलं पाहिजे, पॅक केलं पाहिजे यूज केल्यानंतर. देन सेकंड, सम अँटीऑक्सिडंट आर यूज इन दॅट इडिबल ऑइल. आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे ज्यावेळेस इडिबल ऑइल मध्ये आपण काही अँटीऑक्सिडंट ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तो ऑइल आणि एअर ओपन जरी कॅप राहिली तर ती रिएक्शन काय होणार आहे, अँटीऑक्सिडंट मुळे अवॉइड होणार आहे. आणि ह्या प्रिकॉशन्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण रेन्सिडिटी होऊ नये म्हणून त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, लक्षात ठेवा. मग आता इथं आपण दोन टॉपिक बघितले. टू टॉपिक्स आर देयर. corrosion means metal surface reaction can get occur, and on metal surface the reddish brown substance can form, and that reddish brown substance is called as the rust, and rust having molecular formula Fe2O3 dot NH2O, and to this type of phenomenon, so it is called as the corrosion. And corrosion also the reaction can get occur, so Fe2 plus Fe ion will lose the electron, Fe22 plus and 2 electron losses, so that time in H2O, so that time hydrogen losing of 4 electrons and 4 electron losses, and 4 hydrogen Fe3 plus is reacted with water and to formation of a Fe2O3 dot H2O, so it is the 6 hydrogen ion is losses, so it is called as whole this reaction, so it is called as the corrosion. आणि मेटलच्या सरफेस वरती जो रेडिश ब्राउन सबस्टन्स फॉर्म होतो, so it is called as the rust. And what is meant by rancidity? Rancidity means simple. आपण जर इडिबल ऑइल, when इडिबल ऑइल कॅन एक्सपोज इन एअर, इडिबल ऑइल जर आपण एअर मध्ये एक्सपोज केलं तर एअर मध्ये जे ऑक्सिजन असेल त्याची रिएक्शन, जे फॅट्स वगैरे असतात त्याच्याबरोबर रिएक्शन झाल्यानंतर तिथं ऑक्सिडेशन रिएक्शन कॅन ऑकर, आणि जी काही असणारी इडिबल ऑइलची फ्राईड फूड ॲटम फ्राईड केल्यानंतर त्याची टेस्ट चेंज होते, बॅड स्मेल येतो, फ्रोथिंग होतं, and all these phenomena, so it is called as the rancidity. And the completed the lesson number 3rd, the chemical reaction and equation. म्हणजे इथं आपण हा जो लेसन असणार आहे, लेसन नंबर 2nd पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हा आपण कंप्लीट केलेला आहे केमिस्ट्रीचा. आणि लेसन नंबर 3rd केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, हा पण आपण इथं हा लेसन काय झालेला आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला न्यू जो असणारा लेसन हा पार्ट 2nd कडे आपण पार्ट 2nd चा न्यू लेसन स्टार्ट करूया. थँक्यू.